निशाचं म्हणणं जे केलं ते खावा गप्पपणे. तिला जास्तीचं काही करायचा कंटाळा होता. असं करता करता 4 महिने गेले. वहिनी सुरुवातीला अधूनमधून महिन्यातून 15 दिवसातून एकदा येत असत. पण निशा त्यांना साधा चहाही विचारत नसे. हे का आलेत आता असं विचारत असे. हे बहुतेक त्यांना समजून चुकले होते म्हणून त्यांनी आपोआप येणं कमी केलं. बरोबर ना दादा? दादा हो बोलला. लग्नानंतर 6 महिन्यांनी निशा गरोदर राहिली. तिला सुरुवातीला उलट्या होत होत्या. तेव्हा मी तिला म्हटलं, तुझ्या मदतीला आईला बोलावून घेऊ का? तर ती नको म्हणाली. निशा असं का म्हणाली? ह्यामागे काय कारण असेल? निशा म्हणू लागली, आईना कशाला त्रास? आपण करू मॅनेज. मी पण बरं बोललो. निशाला 4थ्या महिन्यात जास्त त्रास होऊ लागल्याने मी तिला म्हटलं, आपण घरच्या कामासाठी एखादी बाई ठेवूया. आम्ही लादी, भांडी ह्यासाठी एक बाई ठेवली. निशा आता आराम करू लागली. दर 2 दिवसाआड मला कसं तरी होतंय. मला जेवण बनवताना उलट्या होतायत फोडणीच्या वासाने. त्यामुळे आज हॉटेलमधून पार्सल घेऊन या येताना असं चालू झालं. मला पण वाटत असे होत असेल त्रास. असेच महिने जात होते. मी 2-3दा निशाला बोललो, आईला बोलवूया का? तर ती नेहमी नकोच बोलायची. त्यावेळी निशाच्या मनात असे होते की एकदा का आई इथे आली की मी तिला थांबवून घेईल आणि मग ती 7 महिने इथेच राहील. आणि निशाचं हे रोज जेवण न करणे, गरोदरपणात अतिबाऊ करणे हे नाटक आईला समजेल. निशा अतिबाऊ करत होती. ती मुळातच आळशी आहे असे मला खूप वाटत होते. पण माझा पण पहिलाच अनुभव होता आणि मला बहीण नसल्यामुळे मी हा असा होणारा त्रास कोणाचा अगदी जवळून बघितला नव्हता. त्यामुळे मी तिला जमेल तशी कामात मदत करत होतो. निशाला असं करता करता 7 महिने होत आले होते. निशा म्हणाली, मी बाळंतपणासाठी आईकडे जायचं म्हणते. मी हो चालेल बोललो. मी 7व्या महिन्यात ओट भरणी करून निशाला माहेरी सोडून आलो. निशाला मी अधूनमधून फोन करत असे. मी निशाला एकदा सांगितलं की आई म्हणत होती की बाळंतपणात थोडी कामे करावीत, चालावे, हालचाल करावी. त्याने बाळंतपण सुखकर होते, डिलिव्हरी नॉर्मल होते. निशा म्हणाली, माझ्या आईला पण माहीत आहे हे सगळं. ती करते माझं सगळं इथे व्यवस्थित आहे असं म्हणाली. निशाने 9 महिन्यांनी मुलाला जन्म दिला. डिलिव्हरी C-सेक्शनने झाली होती. बाळ छान गुटगुटीत होतं. मी हॉस्पिटलला लगेच पोचलो. C-सेक्शन झाल्याने निशाला आराम मिळावा ह्या हेतूने बाळाचे बारसे आरामात करू असं निशाच्या घरचे म्हणाले. मी ही हो म्हटलं. मी तिच्या आईला म्हटलं की 1 महिन्याने बारसं करू आणि बाळाला 3 महिने झाले की तुम्ही ह्या दोघांना मुंबईला पाठवून द्या. 1 महिन्याने बाळाचे बारसे झाले. नाव राजवीर ठेवण्यात आलं. 3 महिने पटकन निघून गेले. मी निशाला मुंबईला घेऊन आलो. निशा म्हणू लागली, बाळाच्या मालिश आणि आंघोळीसाठी बाई ठेवूया. मी हो म्हटलं. हळूहळू बाळ मोठं होत होतं. निशा बाळाचं मात्र नीट व्यवस्थित सर्व काही करत असे. ते बघून मला वाटे, निशाच्या आईने तिकडे असताना सर्व समजावलेलं दिसतंय. म्हणून ही बरी वागते. बाळाला 6 महिने झाले. निशा मला बोलू लागली की त्या कामवाल्या काकींना पुन्हा कामाला ठेवायचे का? बाळ रात्री लवकर झोपत नाही. त्यामुळे मलाही सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायला जमत नाही. मी म्हटलं, अगं जमेल तसं कर हळूहळू. आणि आता खर्च वाढलाय. आपण दोघाचे 3 झालो आहोत. रूमच्या लोनचे हप्ते जातात. आणि असं काय काम असतं? आपण तिघेच तर आहोत घरात. 3 माणसांसाठी कशाला बाई हवे तुला? निशा नाराज झाली. जास्त काही बोलेना माझ्याशी. शेवटी मी 8 दिवस ती नीट बोलत नाही बघून मी तिला सांगितलं की मी आईला घेऊन येतो तुझ्या मदतीला. मी ह्या शनिवारी गावी जातो. ह्यावेळी मात्र मी चिडलेला बघून निशा हो शिवाय काहीच बोलली नाही. बऱ्याचदा आपण बोलतो की सासू छळ करते, पण इथे आई आल्यावर निशाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. हे मला खूप उशिरा समजले होते. खरे तर तेव्हा मी आईला घेऊन आलो. आईला पण नातवाला खेळायला मिळणार म्हणून आनंद झाला होता. आई अगदी हौशीने घरी आली. मला पण आई माझं घर पहिल्यांदा बघणार म्हणून खूप आनंद झाला होता. निशा नाराज होती हे मला समजत होते. आई मला सकाळी कामावर जाताना डबा बनवून द्यायला लागली. माझ्यासाठी वेगवेगळे जेवण बनवू लागली. निशा तिच्याबरोबर अगदी कामापुरतंच बोलत असे. मी 1-2दा आईला देवळात नेलं तेव्हा विचारलं पण की आई मी ऑफिसला निघून गेल्यावर निशा तुला काही उलट-सुलट बोलत तर नाही ना? आईच ती. ती मला त्रास होईल असं काहीच सांगणार नाही हे मला माहीत होतं. आई बोलली, नाही ती बरी असते. आईला येऊन 1 महिना होत आलेला.
मी सकाळी 8 वाजता ऑफिसला जात असे, ते डायरेक्ट रात्री 9 वाजता येत असे. त्यामुळे आईबरोबर असं जास्त बोलणं होत नसे. एके दिवशी सकाळी आई मला म्हणाली, मी जाते गावाला, तू माझं तिकीट काढ. मी म्हटलं, अगं राहा की. तर नको म्हणाली. ती ऐकत नाही बघून तिचं 4 दिवसांनी तिचं तिकीट काढलं आणि तिला गावी घेऊन गेलो. आईला सोडून मुंबईला आलो आणि निशाला बोललो की आईला काय बोललीस? ती असं अचानक का निघाली? तर निशा म्हणाली, मी कशाला काय बोलेन, त्या स्वतःच जाते जाते करत होत्या. तरी मला ह्यात काहीतरी काळं असल्यासारखं वाटलं, म्हणून मी गावाला लहान भावाला फोन केला आणि त्याला बोललो की आई अशी का निघाली, त्याची जरा चौकशी करून मला सांग. तो हो बोलला. मी 4 दिवसांनी भावाला फोन केला आणि विचारलं, अरे आई काही बोलली का? तर तो म्हणाला की आई मला काहीच बोलली नाही, पण बाबांना सांगत होती, ते मी गुपचूप ऐकलं. मी म्हटलं काय? त्यावर तो म्हणाला, निशा वहिनी आईला सारखी टोमणे मारायची. हे लागतं तुम्हाला खायला, ते लागतं. मी असं सगळं जेवण करत नाही. तुम्ही दिवसभर जेवणाचा रबाडा घालत असता. तुम्ही त्यांना नाही त्या सवयी लावताय. तुम्ही गेल्यावर ते मला हे जेवण कर, ते जेवण कर असं सांगत राहतील. आई म्हणाली की अगं त्यात कसल्या सवयी लावते त्याला, मी आहे तोपर्यंत जरा चांगलं चुंगलं जेवण करून घालते.